अंबेजोगाई येथील विधी क्षेत्रातील एक नामवंत आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट दिगंबर विठ्ठलराव गाडे. त्यांचे जन्मगाव रेणापूर तालुक्यातील मोहगाव असून अत्यंत प्रामाणिक व कष्टाळू आईवडिलांच्या संस्कारामध्ये त्यांचे बालपण घडलेले आहे. वकील साहेब त्यांच्या आईला बाई आणि वडिलांना तात्या असे म्हणत असत. त्यांच्या कुटुंबातील एक भाऊ आदर्श शिक्षक असून त्यांच्या जडणघडणीमध्ये मोलाचे मार्गदर्शन आणि प्रेरणा देण्याचे काम त्यांनी केलेले आहे. मागील 40 वर्षांपासून ॲडव्होकेट दिगंबर विठ्ठलराव गाडे हे विधी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. आपला अनुभव, प्रामाणिकपणा आणि न्यायनिष्ठा यांच्या जोरावर त्यांनी समाजामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. अंबेजोगाई रोटरी क्लबचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत उल्लेखनीय असे कार्य केलेले आहे. सतत सामाजिक भान ठेवत समाजासाठी काहीतरी देण्याच्या भावनेतून त्यांनी आजवरचा हा प्रेरणादायी प्रवास पूर्ण केलेला आहे. म्हणूनच आज समाजातील विविध स्तरातील लोक त्यांच्याकडे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून मोठ्या आदराने पाहतात आणि म्हणूनच अशा या सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाच्या आजवरच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकणारी संतोष रोकडे यांनी मांडलेली ही विशेष मुलाखत पहा आपल्या न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर. माझं नाव दिगंबर विठ्ठलराव गाडे. माझं जन्मस्थळ जे गाव आहे ते मोहगाव. पूर्वीचा तालुका अहमदपूर होता, जिल्हा लातूर. सध्या तो रेणापूर तालुक्यामध्ये ते गाव आलेलं आहे. साधारणतः 1984 पासून आमचं कुटुंब पूर्ण परळीला हे झालं, वास्तव्यास आलं. त्याचं कारण असं आहे की माझ्यापेक्षा मोठे भाऊजी आहेत माझे, गाडे गुरुजी म्हणून. ते एका नामांकित विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून होते. त्यांची धडपड कुटुंबानं सगळ्यांनी शिकलेलं पाहिजे आणि त्यातलं त्यात सगळ्यात जास्त प्रेम माझ्यावरती त्यांचं असल्यामुळं त्यांनी मला 10वीला त्यांच्याकडे घेऊन आले आणि मला मग त्यांचं जे ध्येय होतं की मी वकील झालो पाहिजे आणि त्या पद्धतीनं मला प्रेरित करीत गेले. त्यांचं मार्गदर्शन, त्यांचा एकंदर माझ्याबद्दलचा जो दृष्टिकोन होता, मी काय व्हावं आयुष्यामध्ये, कसं जीवन जगावं, त्याला सार्थ ठरण्यासाठी म्हणून मी ते क्षेत्र निवडलं आणि 1986-87 पासून या सांस्कृतिक नगरीमध्ये अंबाजोगाईला एक वकील म्हणून, ज्याला देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये स्पेशली अंबाजोगाईचं नाव न्यायालयाच्या क्षेत्रामध्ये अतिशय उच्च शिखरावर असलेलं माहीत असल्यामुळं मी अंबाजोगाईचं वकिली करण्याचं ठरवलं आणि तेव्हापासून आजपर्यंत तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादानं, सगळ्याच्या पाठिंब्यानं मला अतिशय मी या वकिली व्यवसायामध्ये सेवा देऊ शकलो, त्याचं मला अतिशय आनंद आणि समाधान आहे. संत राहो साधनेला अपयशाचा गाव नाही. संत राहो साधनेला अपयशाचा गाव नाही. हा केवढा यशाचा इतिहास रचला फक्त एका कासवाने. मी या ठिकाणी आज मुलाखतीच्या माध्यमातून अंबाजोगाई नगरीतील एका उत्कृष्ट अशा व्यक्तीला आज मी मांडत आहे. विधी क्षेत्रामध्ये मागच्या 40 वर्षापासून अगदी प्रामाणिकपणे कार्य करत असलेले सन्माननीय ॲडव्होकेट देवी गाडे साहेबांचा परिचय या अंबाजोगाईकरांना तर आहेच नव्हे, या आसपास जेवढे खेडे आहेत किंवा केज असेल, धारूर असेल, प्रत्येक ठिकाणी त्यांचं नाव आहे. आणि हे नाव असं आहे की साहेब प्रत्येकाचं काम अगदी मनातून करतात आणि तो माणूस जिंकला पाहिजे ही त्यांची भावना असते. साहेब या ठिकाणी शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांच्यावर ज्या वेळेला अन्याय झाला आणि त्याला न्याय भेटला पाहिजे या भूमिकेतनं या ठिकाणी आजवर त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. आणि म्हणूनच अगदी खेड्यापाड्यामध्ये गरिबांचे वकील साहेब अशी त्यांची ओळख आहे. शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे वकील साहेब अशी त्यांची ओळख आहे. साहेब, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत. सुरुवात करूया. आज विधी क्षेत्रामध्ये जवळपास 40 वर्ष झालेत, अगदी अंदाजे 40 वर्ष संपतात. 40 मला एक विचारावं वाटतं की विधी क्षेत्रामध्ये इतके वर्ष प्रामाणिकपणे जेव्हा आपण कार्य करतो त्यावेळेला एक वेगळी ओळख आपली तयार होते. तर आम्हाला सांगा की आज या 40 वर्षामध्ये नेमकी तुमची काय ओळख तुम्ही निर्माण केली आहे? सगळ्यात मोठी ओळख म्हणजे जे काम मिळालं मला, ज्या लोकांनी माझ्यावरती विश्वास टाकला, त्या विश्वासाला तडा जाणार नाही
याची काळजी मी जास्त घेतली. आणि तेचबरोबर कोर्टाची जी एकंदर डेकोरम असतं कोर्टाचं तेही मेंटेन केलं आपण. आणि कायद्याचा आधार घेऊन पक्षकारांनी आणलेली केस ती कोर्टासमोर प्रामाणिकपणे मांडून कायद्याच्या चौकटीत बसून पक्षकाराला कसा न्याय देता येईल, जेणेकरून तो पक्षकार ज्यांनी 2 रुपये खर्च केलेले त्याच्या कोटीप्रमाणे त्याचे कामाला येतील, त्याचे हक्क त्याला मिळतील, याचा मी आटोकाट प्रयत्न केलेला आहे. आणि ते सुद्धा नम्रतेनं. लोक प्रामाणिकपणे श्वास घेतात पण विश्वास कुणावर ठेवत नाहीत. अगदी बरोबर. आणि ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचा विश्वास आपल्याला संपादन करत असतो त्यावेळेला निश्चितपणे आपलं वागणं बोलणं चांगलं लागतं. निश्चितपणे. नाही का? कारण असं म्हणतात की जो बोले त्याचा चाले त्याची बंदाही पावली. अगदी बरोबर आहे साहेब, विचारावं वाटतं आज मागे वळून जेव्हा बघता होय. म्हणजे जिथून सुरुवात होते गावातून तुमच्या, अगदी अगदी. तर काय सांगा तुमचे हे जे गाडे कुटुंब आहे ते मूळचं कुठलं, तुमच्या कुटुंबाची नेमकी ओळख काय ते सांगा. माझं मूळचं कुटुंब मोहगाव, पूर्वीचा तालुका अहमदपूर. अगदी माझ्या जन्मापूर्वी जिल्हा होता उस्मानाबाद. आणि 1983 पासून माझ्या गावाला जिल्हा झाला तो लातूर झाला. अच्छा. बॅरिस्टर अंतुले साहेबांनी डिक्लेअर केला त्यावेळेला. तर तिथलं माझं मूळ कुटुंब. माझे आईवडील शेतकरी होते दोघंही, अतिशय देव माणूस दोघंही, अतिशय त्याला काय म्हणतो आदर्श. ते शिकलेले नव्हते परंतु शिकलेल्यापेक्षा जास्त चांगल्या गोष्टी आणि संस्कार त्यांनी आम्हा सगळ्या भावंडांना दिले. मोह गावामध्ये जे बालपण गेलं, होय. म्हणजे तुमचं गाडे कुटुंब आहे, होय. मला असं वाटतं की जे पेराल तेच उगवतं. अगदी बरोबर. आई वडिलांनी जे संस्कार दिले त्यानुसार आपण घडतो वाढतो, नाही होय, का? होय. तर गाडे कुटुंब हे तुमचं जे आहे गावातलं, होय. त्या कुटुंबाची ओळख काय होती? माझ्या कुटुंबाची ओळख एक अतिशय आदर्श आणि इमानदार मेहनती असं कुटुंब म्हणून माझ्या आईवडिलाची, माझे 2 मोठे भाऊ, त्यांची ख्याती त्या ठिकाणी आजही आहे त्या गावामध्ये. आणि आजही लोक आम्हाला ते आदर्श मानतात त्या ह्याच्यामध्ये. असं म्हणतात की आयुष्यामध्ये जर आपला रंग कोण भरत असेल तर तो पांडुरंग. अगदी. तुमच्या वडिलांचं नाव सुद्धा विठ्ठलराव. विठ्ठलराव. येस. तर वडिलांनी तुमच्या आयुष्यामध्ये नेमके काय रंग भरले, काय संस्कार दिले ते सांगा. वडिलांनी सगळ्यात महत्त्वाचं की मेहनतीला पर्याय नाही, कष्टाला पर्याय नाही आणि इमानदारीशी तडजोड करायची नाही. ह्या गोष्टी वडिलांनी आणि आईने इमानदारी, सचोटी, कष्ट हे तर सांगितलेच, परंतु आईनं एनकरेज केलं, मला प्रोत्साहित केलं की आई अडाणी होत्या, सुशिक्षित नव्हत्या माझी आई, पण त्यांना शिक्षणाबद्दल प्रचंड प्रेम होतं. शिकलात तर म्हणजे वाचाल तर वाचाल, हे त्या काळामध्ये माझ्या आईनं त्या अडाणी असताना सुद्धा मला सांगितलेलं होतं आणि आमच्याकडनं ते अभ्यास करून घ्यायच्या. साहेब, वडील हे जे विश्व असतं ना, होय. फार वेगळं असतं. अगदी बरोबर आहे. तुम्ही वडिलांना काय म्हणायचं? आता ते शब्दात मांडू शकत नाही नाही. नाही, कुठल्या नावाने हाक मारायचं? तात्या. तात्या. तात्या मग आता तात्या आहेत का? नाहीत ना. बरं, तात्या पण तात्यांची आठवण येते. येस. मोहगावमध्ये तात्यांच्या अवतीभोवतीचे आयुष्य गेले. होय. म्हणजे अगदी शिस्तीपासून अगदी बरोबर. प्रामाणिकपणा शिकवणे असेल किंवा आयुष्याची जे रंगणं असेल, होय. तर तुमच्या आयुष्यात ते तात्या काय आहेत? माझ्या आयुष्यातले तात्या ते सुद्धा त्या गावातले एक आदर्श अशी व्यक्ती होती माझ्या मोहगावमधले. तात्याच नाही तर आईंना आम्ही बाई म्हणतो, आम्ही सगळेच भावंड. तर माझे तात्या आणि बाई हे दोघेही त्या गावातले एक आदर्श असं ते जोडपं होतं त्या काळामध्ये. आणि ज्यांच्याकडं कोणीही वेगळ्या नजरेनं किंवा वेगळ्या पद्धतीनं त्यांच्याकडनं काही चूक केली असेल किंवा चुकले असतील असं कोणीही विश्वास त्या काळातही ठेवत नव्हतं. आणि ते गुण आमच्या सगळ्या भावंडामध्ये ठासून भरलेत. माझ्या अगोदर माझ्यापेक्षा 2 मोठे भाऊ होते, त्यापैकी एक आज नाहीत, सगळ्यात थोरले. नंबर 2चे भाऊ आहेत ते दुसरे शिक्षक होते. त्यांचा माझ्या जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा. म्हणजे मी शरीरानं मी आहे, परंतु जे काही माझ्यामध्ये चांगल्या गोष्टी असतील ते माझे आईवडील आणि ते 2 भाऊ. तुम्ही आताच उल्लेख केला की आईला तुम्ही बाई म्हणायचं. येस. आता बाई पण नाहीत आज. बरं, मग ज्या वेळेला आज इथं या खुर्चीत बसल्यानंतर ज्यावेळेला गाव आठवतं होय. आणि तात्या सकट बाई सुद्धा आठवते, होय. तर बाई ह्या कशा होत्या स्वभावाने? बाईंचा स्वभाव कसा होता? बाईंचं वागणं आणि बाईंनी तुम्हाला जे घडवलं, जे प्रेम दिलं, असं म्हणतात की आई कुणाला जन्म पुरत नाही, अगदी बरोबर. पण तिचे विचार मात्र आपल्याला पुरले असतात, ते सांग. नाही, आज गंमत अशी आहे की आई मला वाटतं इतकं प्रिय हे जे आहे सुंदर ठिकाण मुलांसाठी मुलींसाठी काय दुसरं कुठलंच नाही. मला जर कोणी विचारलं की जगातली सगळ्यात सुंदर बाब काय, तर मी माझ्या आईचं नाव घेईल त्या ह्याच्यामध्ये. सर्वार्थानं सुंदर तर ती माझ्या आईचं नाव. आणि आई हे माझ्या जळी स्थळी काळी प्रत्येक ठिकाणी माझ्या क्षणाक्षणाला असते. आणि आजही माझ्या मुलांना, माझ्या मुलाच्या मिसेस आहेत, माझ्या नात आहे मला एक जिजाऊ नावाची, तिला मी नेहमी ती आठवण करून देतो. तिला ते आवडतं, त्याच्यावरती खूप माझ्याकडे ते क्वेरीज करते. ती माझी नात आहे
दिशा नाव आहे तिचं रेकॉर्डवरती, पण तिला जिजाऊ नाव आवडतं, मला जिजाऊ ठेवलं आम्ही त्या ह्याच्यामध्ये. शी इज रिअली जिजाऊ. वकील साहेब, ज्या वेळेला आपण विचार करतो तर कुठल्याच व्यक्ती परत येत नसतात, Correct. परंतु क्षणभरासाठी जर तात्या आणि बाई जर तुमच्या समोर आल्या, हो. त्यांना काय सांगायला? आणि तो जो क्षण असेल ना की मी इमॅजिन करू शकत नाही, म्हणजे तो जो आनंद आहे ते आनंदाश्रू असतील माझ्या डोळ्यामध्ये, परंतु शब्दात मांडू शकणार नाही मी ते. काही शक्ती अशा असतात, काही नाते असे असतात की शब्दात बसणे इतके लहान नसतात ते. मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही भूतकाळ जिवंत करतो, होय. असं मी नाही तर माझे अनेक सहकारी सांगतात. बरोबर आहे. साहेब, आज ज्या वेळेला मोहगाव हे गाव बालपणीचं आठवतं, Correct. तिथं अनेक प्रकारचे किस्से आहेत, होय, होय. प्रसंग आहेत. होय. तर त्या मातीत जे बालपण गेलं, तिथले मित्रपरिवार असेल, होय. त्या गावचा सण उत्सव असेल, अच्छा. काय नेमकं आठवणी हे कसं? सगळ्यात महत्त्वाचं होतं की गावामध्ये हार्मनी, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणू की समाजामधली जी हार्मनी ज्याला म्हणतो आपण, सुसंवाद. आमच्या म्हणजे मी माझे बरेच अनुभव मी शेअर करील या ठिकाणी की जे काही कुटुंब होते वेगवेगळ्या समाजाचे, सगळे सण ते एकत्र गाय. मुस्लिमांचा मोहरम असेल किंवा रमजान ईद असेल, ती सगळ्या गावासाठी ते सण असायचा. दिवाळी असेल ती सगळ्या मुस्लिमांसाठी सुद्धा ते दिवाळी असायची. पंचमी असेल तर सगळं गाव एकत्र येऊन पैसे करायचे. आणि आमच्या गावामध्ये साधारणतः मी ग्रॅज्युएट होईपर्यंत सुद्धा एकही पोलीस केस झालेली नाही, एकही दारू पिणारा किंवा दारूची बाटली गावात आमच्या आलेली नव्हती. अलीकडच्या काळात साधारणतः 1984-85 पासून मी त्या गावामध्ये माझा संपर्क तुटला. आम्ही परळीला शिफ्ट झालो, सर्व भावांनी मला इकडे आणल्यामुळे शिकायला. अलीकडच्या काळातली कमी माहिती, परंतु तिथपर्यंत जे ते एक आदर्श गाव होतं मोहगाव. मोहगावला आज ज्या वेळेला जाता, होय. त्यावेळेला मग काय फील होतं नेमकं? आहे आता काय होतं की इमोशन जे आहे त्या लहानपणीच्या, की त्या काळामध्ये शेतकऱ्याच्या मुलाला असलेली हाफ पॅन्ट, हाफ बुशर्ट, खेळणारे मित्र. त्यावेळेला काय क्रिकेट नव्हतं फारसं, विटूदांडू खेळायचे आम्ही. ते कोपरानं मारून ते गोट्या खेळायचे त्या गलीमध्ये टाकण्यासाठी. त्या ह्याच्यामध्ये ते क्षण. आज कबड्डी असतं, पंचमीला आमच्याकडे कबड्डीचे मॅचेस वगैरे व्हायचे, व्हॉलीबॉलचे मॅचेस व्हायचे. त्याचं ते एन्जॉय केलं आम्ही त्या काळामध्ये. मित्रातलं विश्व कसं होतं तुमचं? अतिशय सुंदर होतं, अतिशय सुंदर आणि प्रेमळ होतं. कुठल्या मित्रांनी मला त्या काळामध्ये की मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, प्रचंड श्रीमंत काही 2-4 कुटुंबातले माझे मित्र होते, पण त्यांनी कधी मला तसं हे जाणवू दिलं नाही की आम्ही श्रीमंताचे आहोत तर तुम्ही मध्यम ह्याच्यामधून आहात, आर्थिक परिस्थितीमध्ये. कधी तसं जाणवू दिलेलं नाही. साहेब, विचार असं वाटलं की लहानपण आणि लहानपणीचं कॅरेक्टर वेगळं असतं. होय. तसं तुमचं कॅरेक्टर कसं होतं? म्हणजे अगदी शांत होतं, खोडकर होतं का उन्हाळ होतं? खोडकर म्हणण्यापेक्षा थोडा नॉटी म्हणू आपण. असं नॉटी होतं माझं तसं पूर्वीपासून, आजही आहे नॉटी. परंतु ती ठराविक परिस्थितीमध्ये, कुटुंबात असतील, मित्र असतील, नातेवाईक असतील, तर त्या ह्याच्यामध्ये तितकंच प्रेमळ सुद्धा, भावनिक सुद्धा. हल्ली माणसं खरं तर हसू विसरून गेली, अगदी बरोबर आहे. आणि एकमेकाला आपण दुःख देतो, खरं हो. त्यात आनंद वाटतो. अगदी. तर तुम्हाला काय वाटतं नेमकं की हसणे म्हणजे हसू, स्माईल, याचा आयुष्यात काय स्थान? ते मला असं वाटतं की जगात जर सगळ्यात मोठी शक्ती आणि श्रीमंती असेल तर ते हास्य आहे. आपण जर एखाद्याच्या चेहऱ्यावरती हास्य पेरू शकलो, उमलू शकलो, तर मला वाटतं त्याच्या इतकं दुसरी गिफ्ट आपण त्याला काही देऊ शकत नाही. दुसरी जगातली मोठी गिफ्ट आहे, ते आपण एखाद्याला हसण्यामध्ये एक आनंद असतो. तर ती गिफ्ट त्याच्यापेक्षा वेगळी गिफ्ट कुठली भारी असू शकत नाही. वकील साहेब, मला ऐकायचं की तुमच्या काळामध्ये आणि आजही खरं तर होय. सण कालही होते, होय. सण आजही आहेत, होय. पण आता सण आले आणि गेले, होय. टच अँड गो, नाही होय. का? होय. पण तुमच्या काळात सण ही कशी होती की अगदी क्लास होती, अशी म्हणजे अगदी न विसरता अगदी येणार बरोबर. आनंद होता. होय. तर तुमचा आवडता सण कुठला होता? माझा सगळ्यात आवडीचा सण आहे तो दिवाळी. दिवाळी. काय दिवाळी. कारण काय ठरलं? दिवाळीमध्ये काय होतं की ज्या एन्जॉयमेंट्स असतात सगळ्या, आणि ते 4 अगदी सलग असते ना, कधी कधी आठवड्याची येते, कधी 5 दिवसाची येते, कधी 4 दिवसाची येते. तर तो जो काळ आहे, एक उत्सव म्हणून आपण साजरा करतो. आणि सगळ्यात मोठ्या गाठीभेटी, मग ते मित्र गावातले असतील, नातेवाईक असतील, बहिणी घरी येणारे असतील, भाभी आमच्या वहिनी वगैरे, या सगळ्या मंडळींना ते सकाळी उठणं लावणं, स्नान करणं, म्हणजे गेट टुगेदर नावाची जी खऱ्या अर्थाने जी गोष्ट आहे, जे मनाला टच करून जाते, ती दिवाळी माझ्यासाठी. ती आजही आम्ही तशी साजरी करतो. नातेसंबंधाचं एक आपल्या आयुष्यामध्ये फार मोठं स्थान असतं. होय. ते मामा असेल, मावशी हो हो असेल. हो. तसं या नात्यामधलं सगळ्यात तुमचं आवडीचं नातं कुठलं? माझे मोठे भाऊ, मोठे भाऊ. माझा मुलगा, अच्छा. आणि माझी मुलाची मिसेस, तिला मी मुलगीच समजतो, बोल. कल्पना म्हणून. मी तिला कधीच, माझ्यासमोर तिला कोणी सून आहे तुमची म्हटलं तर मला राग येतो फार. मुलगीच येते. ती माझी मुलगी आहे. म्हणजे शी इज मोर दॅन
बायोलॉजिकल डॉटर. अरे बोल. येस. आणि माझी नात जिजाऊ मी जे म्हणालो ते, हे माझ्या अगदी हृदयाचे तुकडे आहेत. साहेब शाळेमधलं तुमचं आयुष्य कसं होतं ते सांगा. शाळेमध्ये एक हुशार विद्यार्थी म्हणून माझ्याकडं टीचर्स पाहिजे. बरं. आणि त्या काळामध्ये काय होतं की शिक्षा, चुकलेल्या विद्यार्थ्याला शिक्षा करायची एक पद्धत होती. बऱ्याच वेळेला काही शिक्षक रूढ पद्धतीनं थोडंसं त्या काळात गरज जी असेल तशी ते एक छडी असायची, काठी वजा, आणि त्यांना मारण वगैरे करायची विद्यार्थ्याला. पण पुढे काय झालं की 4थीपर्यंत आमच्याकडे शाळा होती. 4थीच्या पुढे शाळा नसल्यामुळं आणि काही दुसरी काही कारणामुळं मला माझ्या आत्याच्या गावी आणि माझ्या बहिणीचं गाव शिवणखेड, माझ्या गावापासून एक 15 ते 20 किलोमीटर अंतर, तिथं मला 5वीपासून ठेवलं एक 2 वर्षासाठी. तर तिथं ते माध्यमिक शिक्षण माझं झालं. तिथं चुकलेल्या विद्यार्थ्यासाठी किंवा होमवर्क न करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी तिथले टीचर एक श्रंगारे सर म्हणून ती वेगळी शिक्षा द्यायची. विशेषतः त्यांचं इंग्रजीवर प्रेम होतं. अरे वा. आणि दररोज ते मग ते आम्हाला इंग्रजीचे उद्या हा लेसन तयार करून यायचा, एक शब्द द्यायचे आणि त्याचं स्पेलिंग आणि याचा अर्थ लिहून आणत सांगायचं. आणि दुसऱ्या दिवशी ते क्लासमध्ये विचारायचे ते सगळ्यांना. सुदैवानं माझं पूर्वीपासून इंग्लिशवरती प्रेम होतं, आवडायची मला. आजही आहे. आजही आहे. तर माझ्याशिवाय इतर जे विद्यार्थी असायचे त्यांचे ते यूज टू बी फेल. तर त्यामध्ये मग ती माझ्यावरती एक जिम्मेदारी सोपवायची की जे चुकलेत लोक किंवा ज्यांना शब्दाचे अर्थ सांगता आले नाहीत त्या लोकांचं, त्या विद्यार्थ्याचं नाक पकडायचं आणि गालीवरती मारायचं. तर मला तिथं मारायला भीती वाटत नव्हती. तर तिथं मारल्यानंतर माझं बाहेर काय होईल वर्गाच्या आल्यानंतर याची मला ती चिंता असायची. त्यामुळे बऱ्याच वेळेला मी मुलं मुली जे काही असतील आमचे त्यांना ते अगदी नाक पकडायचं, परंतु थोडंसं टच. तर ती शिक्षकांच्या आमच्या लक्षात आलं. त्यांनी सांगितलं की तुला त्यांना कसं मारायचं हे मी शिकवतो. त्यांनी एक फार मोठी थप्पड माझ्या गालात लावली आणि त्या क्षणापासून मी तशा पद्धतीनं हे केलं. पण त्याचा फायदा झाला. इट वॉज इन द इंटरेस्ट ऑफ दी स्टुडंट्स त्या ह्याच्यामध्ये. तर ती एक अतिशय आठवणीतली गोष्ट माझ्याकडं, की माझ्या घरीसुद्धा मुलांना नातीला शेअर करतो त्याशी. शाळेतल्या आठवणी कायम आपल्या हृदयामध्ये असतात. निश्चित. साहेब पुस्तकाच्या पलीकडे एक शाळा असते, ती म्हणजे काय की मग तुमच्यातले कलागुण असतात. होय. म्हणजे ती क्रीडा असेल, सांस्कृतिक असेल. होय. तर तुमचं मन कुठं रमायचं मग? क्रीडेमध्ये क्रीडा खातं जे आहे त्या क्रीडा भागाकडे मला, म्हणजे ज्याला आपण आउटडोअर गेम्स म्हणतो आपण, Yes, yes. नेहमी मला ते आवडायचे. मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं ओपन इयर मला कशी मिळेल हे मी पाहिलं जायचं माझ्याकडे. म्हणजे कुठले खेळ तुम्ही जास्त खेळायचे? जनरली कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल वगैरे अच्छा. जेवढे हद्दीपर्यंत असतं. सर असं म्हणतात की खेळ माणसाला बरंच काही शिकवतो. अगदी. म्हणजे अगदी तुमचं शरीर तर चांगलं राहतच, होय. पण त्याचबरोबर तुमच्या सांघिक भावना, अगदी. एकमेकाबद्दल प्रेम, आदर, नाही का, सहाय्य करणे. तर एक विचारावंच वाटतं की त्या काळामध्ये खेळाच्या माध्यमातून तुम्ही जे घडलात, होय. जे तुम्हाला खेळाने दिलं, हो. काय दिलं नेमकं असं तुम्हाला वाटतं? त्यामध्ये काय होतं की खेळत असताना 2 ग्रुप जे असतात ते एका कुटुंबाचाच एक भाग असतो. आणि मग ते कौटुंबिक नात्यामध्ये जी काही गुंफण असते तुमची, ते नाते कसे सांभाळायचे ते तिथून शिकायला मिळतं. आणि पुढच्या आयुष्याचा एक तो भाग महत्त्वाचा, यशस्वी कुटुंब चालवण्याचा तो एक भाग बनतो. आणि मला वाटतं ते तिथून मिळालं मला ते. गर्दीत माणसांच्या आम्ही माणूस शोधतो पण माणूस सापडत नाही. होय. असं म्हणतात की ज्याला माणसांची ॲलर्जी आहे त्याने वकील होऊ नये. अगदी अगदी ज्याला माणसं आवडतात, होय. माणसाचं दुःख समजतं, होय. त्याने या क्षेत्रामध्ये यावं. खरं. काय असं कारण ठरलं की तुम्हाला असं वाटलं त्या काळामध्ये की आपण वकील झालं पाहिजे? म्हणजे सुरुवातीचं वकील होणं हे ठरून होतं का ऍक्सिडेंट ते सांगा. त्याच्यात दोन्ही भाग आले. 12वीपर्यंत मला इंजिनिअरिंगला जायचं किंवा त्या काळामध्ये प्रोफेसर्स वगैरेंना थोडंसं आपल्या मराठवाडा भागामध्ये एक वेगळा दर्जा होता असा. आणि त्याचं अट्रॅक्शन होतंही मला त्या ह्याच्यामध्ये. परंतु पुढे माझे जे सर्वात मोठे भाऊ आणि नंबर 2चे भाऊ आहेत आता ते गाडे सर म्हणून, तर त्या दोघांची इच्छा झाली की मी वकील व्हावं, थोडंसं वेगळं हटके काहीतरी करावं आपण त्या ह्याच्यामध्ये. आणि मग त्यांनी मला इन्स्पिरेशन दिली, एनकरेज केलं की तू LLB कर, तुझी वकिली चालती नाही चालती हा भाग पुढचा राहिला, पण तू एक ब्लॅक ब्लेजर घालून कोर्टात गेलास तर आम्हाला अभिमान वाटेल. हे पावलोपावली त्यांनी मला सांगितलं आणि दॅट कंपेल मी टू टेक ॲडमिशन फॉर दी LLB. कधी कधी काय होतं साहेब की बऱ्याच वेळेला टू बी ऑर नॉट टू बी असतो. येस येस. की एखादी गोष्ट होईल का नाही, जमेल का नाही, असं डोक्यात असतं आपल्या. होय. म्हणजे ॲडव्होकेट गाडे यांना आपला वकिलीचा गाडा चालेल का नाही असं कधी भीती वाटली होती का? कधीच नाही, कधीच नाही. आय वॉज कॉन्फिडंट सिन्स बिगिनिंग. Yes, yes. सिन्स बिगिनिंग. मला असं वाटतं की आपल्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे, येस येस येस. आत्मविश्वास पाहिजे. साहेब, एक विचारावंच वाटतं की या विधी क्षेत्रामध्ये येऊन सुद्धा जवळपास 40 वर्ष पूर्ण होत आहेत. होय. तर या 40 वर्षामध्ये ॲडव्होकेट गाडे हे नाव या सगळ्या परिसरामध्ये अगदी चांगलं परिचयाचं आहे. आता Thank you. परिचयाचं असणं म्हणजे काय की माहीत असणे होय. किंवा मग चुकीचा परिचय असणे, होय. चांगला परिचय. अगदी दोन बाजू आहेत त्याच्या.
होय. तुमचा चांगला परिचय आहे. होय. कदाचित ही आई वडिलांची पुण्य असेल. निश्चितपणे आई वडील आणि भाऊ. मला एक वाटतं की बऱ्याच वेळेला काय आहे की लोकांच्या डोक्यात काय असतं की पैसा मारो परमेश्वर, होय. काही करा पण पैसे कमवा. अगदी बरोबर. तुम्ही मात्र त्या राड्यात न पडता अगदी जोडून या धन उत्तम, नाही का? अगदी अगदी अगदी. तर एक विचारायचं वाटतं की या 40 वर्षाचा नेमका काय अनुभव आहे आणि जेव्हा सुरुवातीला उभारण्याचा निर्णय घेतला होय. विधी क्षेत्रामध्ये, होय. तर त्यावेळेला अंबाजोगाई हे शहर निवडण्याचं कारण काय? त्याचं कारण असं होतं की पुढे माझं जे जन्मगाव आहे मोहगाव, तिथं थोडंसं इरिगेशनचे प्रॉब्लेम आहे शेतीसाठी. अच्छा. सुदैवानं माझे मोठे नंबर 2चे जे भाऊ आहेत, गाडे गुरुजी म्हणतात नावानं, ते प्रसिद्ध आहेत परळीमध्ये. तर त्यांचा एक सोशल टच प्रचंड माझ्यापेक्षा मोठा त्यांचा कॅनव्हास आहे त्या सोशल टचच्या बाबतीमध्ये. आजही त्यांनी अनेक विद्यार्थी गोरगरिबाचे फीस विना, कपडे विना शाळेत येत नव्हते, त्या विद्यार्थ्यांना त्यांनी त्यांच्या स्वखर्चानं शाळेत आणलं, शिकवलं, ट्युशन्स घेतल्या फ्री ऑफ. त्यांनी काही विद्यार्थी माझ्या वर्गात जे होते त्यांना घरी सांभाळलं त्या ह्याच्यामध्ये, कारण ती गरिबी काय असते त्यांनाही त्यांनी भोगलेली होती गरिबी. आणि त्यांना 19व्या वर्षी हायस्कूलमध्ये शिक्षक त्यांना नेमणूक मिळाली, बोलावून घेऊन नेमणूक मिळाली. तर ती इन्स्पिरेशन पाठीमागे माझ्या होती त्या ह्याच्या बाबतीमध्ये. त्यामुळं गरिबाच्या वेदना काय आहेत, आणि वकिलीच नाही, अनेक व्यवसाय आहेत की काही पैशासाठी होतात आणि काही पैशासोबत सुद्धा करता येतात आपल्याला. परंतु प्रायोरिटी आपण व्यवसायाचं नाव कसं वाढेल, म्हणजे एखाद्या वकिलामुळं वकिली व्यवसाय बदनाम होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. हे मला माझ्या आईवडिलाचे संस्कार, 2 मोठे भावाचे संस्कार, पुढे माझं कुटुंब त्याच विचाराचं आहे. त्यामुळं यांना कोणालाही पैसेच पाहिजेत अशी अभिलाषा कधीही नव्हती आणि नाही. माणूस म्हणलं की त्याला पोट आलं, अगदी. आणि पोट आलं की काम आलं, अगदी. आणि काम म्हटलं की 4 पैसे आले. अगदी. परंतु हे 4 पैसे कमवत असताना सुद्धा या ठिकाणी कोणाचे तळतळाट नको, बिलकुल नाही का? बिलकुल. ही भावना तुम्ही कायम ठेवली खरं. निश्चित. म्हणजे ॲडव्होकेट गाडे साहेब असं म्हटल्यानंतर लोक सांगतात की भला माणूस आहे. होय. तर भला माणूस, देव माणूस, चांगला माणूस या उपाध्या कमवायला फार वेळ लागतो, अगदी सहज कोणी देत अगदी नाही. अगदी 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 गोरगरिबांचे वकील, आमचे वकील, होय. आपले वकील, होय. ही जी तुमची ओळख तयार झाली आहे, होय. होय. ही ओळख सहज झाली नाही. होय. काय 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 केलं नेमकं की जेणेकरून लोकांच्या मनामध्ये आपलं घर करता आलं? आणि आता माझा जो सुरुवातीचा काळ होता, सुदैवानं काय की माझ्या ह्या सगळ्या यशामध्ये मला माझ्या भावाने आणून सोडलं. ते एक प्रचंड नामांकित वकील आणि देवासमान माणूस म्हणून ॲडव्होकेट RD देशपांडे साहेब होते. त्यांचा मला उल्लेख बिलकुल करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे मला जेव्हा 86-87ला इथं त्यांच्याकडे ज्युनियर म्हणून आणलं होतं भावानी, मोठ्या गाडी सरांनी, तर त्यावेळेला आम्ही साधारणतः 11:15 वाजता रात्री त्यांच्याकडे त्यांचे एक नातेवाईक घेऊन आले होते आम्हाला. त्या काळात ते फाईल वाचत बसले होते. त्यावेळेची बैठक खाली बसणं, ते सतरंजी तंटीवरती आम्ही 2 बसलो समोर, तरी ते फाईल वाचण्यामध्ये मग्न होते, उद्याचं काम काय आहे ते. आणि नंतर मग तिथून पुढे त्यांनी परवानगी दिली, ठीक आहे तुम्ही या आणि स्वतःचं विश्व तयार करा. तर त्या काळात माझं विश्व पैशातलं मला ते ध्येय नव्हतं विश्व तयार करण्याचं. माझ्यासमोर तो आदर्श होता, तो व्यक्ती आहे. माझे जे गुरु होते RD देशपांडे साहेब, त्यांनी जे काही कमावलं, ज्या पद्धतीनं कमावलं, आणि स्वतःला मेंटेन करणं, वकिली व्यवसायाला मेंटेन करणं आणि नाव कमावणं, त्या 2-3 गोष्टीवरती छाप प्रचंडपणे मला पडली आणि ते मला साह्य मिळालं. काम करत असताना आपल्या समोर काही आदर्श असतात आणि ते आदर्श लोक आपण त्यांना फॉलो करतो, नाही का? सर, तुमच्या आयुष्यामध्ये अशा कुठल्या व्यक्ती आहेत की ज्या व्यक्तींकडे पाहून सतत वाटलं की अरे आपण यांच्याप्रमाणे घडलं पाहिजे, किंवा ते कोणतरी आपलं पाहतायत, आपण तसं वागलं पाहिजे, आपल्याकडनं चुकीचं वर्तन होतं का? नाही, त्या 2-3 गोष्टी कसं की मी म्हटल्याप्रमाणे माझे आईवडील आणि भाऊ ज्यांनी मला घडवलं, तो एक भाग होता. माझी स्वतःची इच्छा होती की मी एक चांगला माणूस, आदर्श म्हणणार नाही मी त्याला, परंतु आपल्याला कोणी वाईट म्हणू नये, चांगलं म्हणावं किंवा नाही हा त्याचा प्रश्न होता. परंतु वाईट फार पटकन म्हणता येतं, तर वाईट कोणी म्हणू नये ह्याची काळजी मी घेतली. आणि जसं मला यश मिळत गेलं तसतशी माझी जिम्मेदारी पण वाढली की आय हॅव टू बी व्हेरी ऑनेस्ट अँड हंबल फॉर द पीपल, फॉर द कोर्ट, फॉर द जनरल पब्लिक. ही माझी जिम्मेदारी वाढली. ती जिम्मेदारी पेलणं हे माझं कर्तव्य होतं नव्हे, तर ती एक गरज आहे काळाची. जेणेकरून मला बघून बाकीच्या काही शेतकऱ्याची मुलं, गोरगरिबाची मुलं जर मोठी होत असतील आणि ह्या व्यवसायातून स्वतःचं नाव कमवत असतील, तर ती एक मला अपेक्षा होती आणि तसं घडलं. मला असं वाटतं की जर तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करत असाल तर लोक त्याला ॲप्रिशिएट करतात. अगदी अगदी. साहेब, काम करत असताना या ठिकाणी जेव्हा आपण एक वकील म्हणून जेव्हा कोर्टात उभे राहतो, त्यावेळेला आपल्याकडे येणारी जी केस असते, त्यावेळेला बऱ्याच वेळेला काय असतं की सगळ्याच व्यक्तीकडे पैसे असतील असं नाही. बिलकुल. असे काय मला प्रसंग सांगा की
नव्हतं काहीच, पण तरी तुम्ही उभे राहिलात ना, अगदी त्याला जिंकून नाही. दिलं. आता एका दुसरं असतं तर आपण एक्सेप्शन म्हणून त्याचे नाव लक्षात ठेवू शकतो. खूप आहेत खरं तर. असे अनेक प्रसंग आले होते की त्या काळामध्ये मला असं वाटतं की आपण परवानी देतो एक इथं आजी होत्या, त्या आजी आहेत अच्छा. त्या बसलेल्या. मी कधीतरी ज्युनियर असताना त्यांचे मिस्टर माझ्याकडे आले होते, म्हणजे हे तळेगावचे आजी आहेत ह्या. अच्छा. आणि त्यांच्याकडे पैसे नव्हते, परंतु अन्याय झाला त्यांना गावामध्ये आणि मी त्यांना मदत केली त्या काळामध्ये. हे केव्हा कळलं, ते गेले, त्यांचे पतिराज गेले. त्याच्यानंतर 2 वर्षापूर्वी दुसऱ्या कुठल्या तरी प्रकरण घडले आणि ती माझ्याकडे आले. तिने सांगितलं की तुम्ही माझ्या नवऱ्याला पैसे नसताना मदत केली आणि त्या विश्वासावर मी तुमच्याकडे माझ्या मुलांना घेऊन आले. त्या स्वतः आहेत, त्याच्यापैकी कुठतरी एक त्यांचा मुलगा पण बसलेला आहे त्या ह्याच्यामध्ये असा. तर ह्याचं जे समाधान आहे ती भले मोठे पैशाचे आपण बंडल हातात घेऊन जरी फिरलो तर ते मिळत नाही. मला असं वाटतं की विटेवर उभा असलेला विठोबा होय. हा पाहायला असतो अगदी आणि तुमचाही विठोबा तुम्हाला पाहतोय, बिलकुल. आशीर्वाद दिलेत नाही अगदी का? अगदी अगदी साहेब, अगदी. विचार असं वाटतं की बऱ्याच वेळा काय असतं, एखादी आपण जेव्हा केस मोफत लढतो होय. आणि न्याय देतो, होय. तर जी काही ग्रेडी माणसं असतात, हो ज्यांना पैसा प्रिय असतो, हो. ते तर आपल्या सहज विचारतात की काय भेटलं. नाही, गंमत कशी आहे की ॲडव्हर्टाईज करूनही नाव कमावता येतात. आता मी पाहतो अलीकडच्या काळामध्ये तसं व्हायला नको. आमच्याकडं स्पेसिफिक एथिक्स कसे असावे त्यासाठी कायदा आहे, त्याला ॲडव्होकेट ॲक्ट असं नाव आहे त्या कायद्याचं. वकिलांनी कसं वागावं, कसं वागू नये, ह्या दोन्ही गोष्टी आहेत. आणि मार्केटिंगला बिलकुल बंदी आहे. ॲडव्होकेटला मार्केटिंग करण्यासाठी बंदी आहे, स्वतःची मार्केटिंग करण्यासाठी. पण मी अलीकडच्या काळात पाहू लागलो की एखादं प्रकरण निघाले, मेरिटवर निघालं किंवा अन्य तऱ्हेने निघाले तर ते लागलीच त्या व्हॉट्सअपला येतं किंवा आणखी काय सोशल मीडियाच्या त्या प्लॅटफॉर्मवरती येतं. तर ते चुकीचं आहे. मला असं वाटतं ते असं करू नये. त्याला आपण कुठेतरी स्वतःला आळा बसवला वकील पाहिजे. साहेब, या ठिकाणी आता काय चुकीचं आणि काय बरोबर, होय कारण काळ फार पुढे निघून गेले आता, होय त्यावर आपण भाष्य करणं चुकीचं वाटतं आता, नाही का? पण एक की आपल्याला जे वाटतंय, आपल्याला जे पटतंय, होय. ती भूमिका आपण निभावावी खरं तर. अगदी कारण काय असतं की हे आयुष्य जे आहे आता एक रंगमंच बनलं. अगदी 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 प्रत्येकाला एक कॅरेक्टर आहे होय होय आणि आपलं कॅरेक्टर आपण कसं निभवायचं हे आपण ठरवायचं. मला असं वाटतं की तुम्ही तुमचं कॅरेक्टर फार सुंदर निभावलंय खरं तर. थँक्यू नाही का? आणि म्हणून बघा की नाटकं होतात, होय कॅरेक्टर येतात, होय पण टाळी पुन्हा पडत नाही. होय. पण एखादं कॅरेक्टर असं असतं की त्याला टाळी पडते. बरोबर आहे, मला असं बरोबर. वाटतं की ॲडव्होकेट दिगंबर विठ्ठलराव गाडे या कॅरेक्टरला ऑटोमॅटिक टाळी पडते. टाळी पडत होती, टाळी पडते आजही. थँक्यू. आणि मला असं वाटतं की ही जी टाळी आहे ना, ही टाळी काही अगदी वाजवा म्हणून वाजवलेली नाही, होय तर ती आतून आलेली असते. साहेब, नेहमीच तुम्ही सामाजिक भान ठेवलं आहे निश्चितपणे. आणि हे भान अगदी तुमच्या वडिलापासून आले. अगदी अगदी तुमच्या जे काही गुरुजी आहेत तुमचे हो, हो, बंधू, हो. त्यांनी पाळलं आणि Yes. तुम्ही पाळताय. होय. तर एक सामाजिक भान माझा म्हणून मुलगा वकील आहे, Yes, म्हणजे yes. तोही पाळतो. एक सोशल वर्क काय नेमकं तुमचं ते सांगा. सोशल वर्क अलीकडच्या काळात थोडंसं कमी झालं माझं. पण मधल्या काळामध्ये सोशल वर्क, मी रोटरी क्लबचा उपाध्यक्ष होतो बराच काळ इथल्या ह्याच्यामध्ये, अंबाजोगाई. त्या अंबाजोगाईमध्ये. आम्ही रोटरी क्लब, मी, माझे काही दुसरे मित्र होते, आपले ॲडव्होकेट जगतकर साहेब वगैरे, आणि पूर्वी बाबा शिंदे म्हणून आपल्या गित्त्याचे किंवा जवळगावचे होते. ते रोटरीमध्ये फार नाव काढलं होतं, ते आम्हाला प्रेरित केलं आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला बरेच काही कामं गोरगरिबासाठी करता आली रोटरीच्या ह्याच्यामध्ये. आणि फुल टाईम तर एक सोशल वर्कचा पार्ट, वकिली हा सोशल वर्कचा पार्टच आहे आणि तो कुठं कुणासमोर मांडून दाखवणं त्याचं काही बरोबर नाही. त्याच्या बाबतीमध्ये आम्ही करतोय असं जेवढं जमेल त्यावेळेला. आज माझ्याकडे बऱ्याच वेळेला असं होतं की काही आजी असतात, ज्यांना निराधार असतात, काही गरीब माणसं असतात, ते सणाच्या दिवशी किंवा सणाच्या पहिल्या दिवशी येतात की साहेब उद्या सण आहे, काय करायचं. मला आठवतं मी की त्यांना त्या काळामध्ये उपकार नाही केले. दॅट वॉज माय ड्युटी. सोशल त्याला ऑब्लिगेशन होतं की त्याचा सण कसा गोड होईल ते मी त्या काळामध्ये पाहिलं, इथून पुढेही पाहिलं त्या ह्याच्यामध्ये. मला असं वाटतं की दिवा तिथं लावा जिथं अंधार आहे. अगदी अगदी नाही का? अगदी. आयुष्यभर तुम्ही तेच हो केलं हो आहे हो 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 की जिथं गरज आहे होय. तिथं उभे राहिलात आणि असं आपण काहीतरी केलं आहे हे परत परत सांगायची गरज नाही. बिलकुल नसतं. आज मुलाखतीचा भाग होता, होय. विचारणं माझं कर्तव्य होतं होय. आणि मला तुम्ही त्याला उत्तरही दिलं आहे. होय. साहेब, एक विचारायचं वाटतं की हल्ली बघतो आपण की वेगवेगळी प्रकरणं, होय. एक काळ असा होता की फक्त शेतीची भांडणं होय, होती, होय, नाही का? होय. आता भांडणा कारण बदललं, स्वरूप बदललं, भांडणाचं स्वरूप स्वरूप बदललं बदललेलं आहे, स्वरूप तर बदललं. काय म्हणजे वाढतं जे क्राईम आहे होय. किंवा वाढते जे गुन्हे आहेत, होय. याला आवड घालण्यासाठी नेमकं काय करावं लागेल आणि याला नेमकं कोण कारणीभूत आहे जास्त? त्याची कारणं काही आहेत की त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा काही पथ्य पाळले पाहिजेत की साधारणतः एखाद्या खेड्यातला एखादा व्यक्ती माझ्याकडे जर आला, किंवा एखादं बांधाचं भांडण असेल ह्याचं, किंवा विहिरीच्या हिश्श्यातलं भांडण असेल किंवा अन्य रस्त्याचं भांडण असेल, तर त्याला आम्ही पहिल्यांदा तुम्ही सामोपचारानं गाव लेवलवरती मिटवा असं आम्हाला धाडस झालं पाहिजे, धारिष्ट झालं पाहिजे सांगायचं. ते मी पाळतोय आणि ते करतोय मी.
त्या उपरी आलं तर जेव्हा प्रकरण कोर्टात येतं त्यावेळेला माझी भूमिका हीच राहिली पाहिजे की ते दोघं जण, ठीक आहे मी पैसे कमवत असेल, माझा प्रतिस्पर्धी वकील पैसे कमावेल, त्या दोघांच्या कुटुंबाचं काय, हे त्याची दवाखाना आणि कोर्ट आपल्याकडे म्हणत आहे की ह्या दोन गोष्टी कुणाच्या नशिबाला येता कामा नाहीत, तर ते आम्ही जगलो पाहिजे. गाडे साहेब मला विचारायचं आहे, बऱ्याच वेळा काय होतं की जुनी माणसं जी होय. होती शिकलेली नव्हती खरं होय तर. होय मी तर मला खरं ती शिकलेली होती, खरे ते शिकलेले होते. कारण त्यांच्या ढाजामध्ये त्यांच्या बांधावर होय. अगदी हे सगळे प्रकरण मिटायचे अगदी आणि त्या काळामध्ये भांडणे कमी होती. होय आता माणसं शिकली, होय. उच्च शिक्षित झाली होय. असं म्हणतात अगदी बरोबर. आणि यांची भांडणं जास्त वाढली. त्याचे मग कारण असं- शिक्षण योग्य की अयोग्य ते सांगा त्यामध्ये. नाही आता काय की प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. तुम्ही जर कॉईन घेतलं तर त्याला दोन बाजू असतात. तुम्ही जर क्रिकेटचं उदाहरण घेतलं त्या ठिकाणी कॉईन आपण हे करतो, हेड का टेल. बरोबर आहे की नाही, हेड का टेल, म्हणजे त्याला दोन बाजू आहेत. ज्यांनी हेड चूज केलंय, जर सुदैवानं ते दिसलं तर तो पहिल्यांदा काय बॅटिंग करेल किंवा बॉलिंग करेल काय ते ठरतं. तसं प्रत्येक काळामध्ये प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात आणि त्याचा अभ्यास आपल्याकडे डोळसपणाने झाला पाहिजे. आपण प्रत्येक गोष्टीकडे पाहत असताना आपण प्रॅक्टिकल लाईफमध्ये त्याचा किती उपयोग होते आपल्याला आणि आपल्या मार्फत आपल्याला सन्मान देणारे किंवा आपल्याला मानणारे फॉलोअर्स आहेत त्यांना काही देता येतं का आपल्याला. हिरोची व्याख्या मी चित्रपटापुरती ठेवत नाही कधीच होय किंवा नाटकापुरती ठेवत नाही. तर हिरो म्हणजे कोण की जो या ठिकाणी सर्वांना सामावून घेतो, जो Exactly. चांगलं काम करतो अगदी तो हिरो, हो, आणि जो वाईट कृत्य करतो तो विलन. तो विलन. माझ्या समोर बसलेली व्यक्ती आज खरं तर आयुष्यातील हिरो आहे. नाही आणि साहेब मला एक विचारायचं वाटतं की ज्या वेळेला आपण काहीतरी केले चांगलं, होय ज्यावेळेला चार लोक बोलतात होय. त्यावेळेला निश्चितपणे हा सन्मान असतो. निश्चितपणे. आज न्यूज ऑन महाराज चॅनलच्या वतीने एक चांगली व्यक्ती म्हणून आपला मी सन्मान करतोय. Thank you. तर काय वाटतं नेमकं? आणि आता मला असं वाटतं की मागं 38-39 वर्ष होत आलेत माझ्या वकिलीला, आणि ज्यावेळेला असं एक मोठं चॅनल आणि त्याचे प्रतिनिधी प्राध्यापक असलेली व्यक्ती, माझ्यापेक्षाही समाजाला जास्त दान देणारी, ज्याला विद्यादान म्हणतो आपण, आणि समाजाच्या पिढ्यानपिढ्या घडवणारी, आम्ही 10 पक्षकार 8 पक्षकार काय केसेस वगैरे चालवतो. तुम्ही दरवर्षी काही शेकडो मुलं तुम्ही तुमच्या पिढ्या बाहेर पाडता आणि त्यांना यशस्वीतेकडे घेऊन जाता निरपेक्षपणे. मला वाटतं की तुमच्यासारखा माणूस येतो आणि मला मुलाखतीला पात्र समजतो, तर ही मला वाटतं माझ्या 38-39 वर्षातली सगळ्यात मोठी माझी देणगी आहे. त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही त्या ठिकाणी. वकील साहेब, आयुष्यामध्ये आपण या ठिकाणी चांगलं काम केलं चांगलं बोलतात, अगदी आणि समाज कसा आहे असो, तुम्ही आताच उल्लेख केला की वातावरण बदलत चाललंय, होय. परंतु असं म्हणतात की ऊस डोंगापरी रस नव्हे डोंगा, अगदी नदी डोंगापरी जल नव्हे डोंगा. करेक्ट. कारण ऊस जरी वाकवला, आपण कृपा केला, मुरगाळला, Correct. तर रस गोड येतो. अगदी तशी आपल्यासारखी माणसं असतात, वातावरण कसे असो ते त्यांचा गोडवा निश्चितपणे. प्रामाणिकपणा सोडत नाही. राहायलाच पाहिजे. साहेब, या पुढं जे काय आता आहे आता पुढचं आयुष्य, होय कारण तुम्हाला आजही फ्रेश वाटतात, होय. कामाचे हो, हो, वाटतात, हो, तर हो. पुढं आणखी काय प्लॅनिंग केली? माझं प्लॅनिंग, मला ह्या व्यवसायात पूर्वीपासून हा व्यवसाय मला आवडतो. अच्छा. लोकांमध्ये राहायला आवडतं, लोकांच्या अडचणी समर्थपणे मान्यवर न्यायालयासमोर मांडणं आणि त्यांना न्याय मिळवून देण्याची माझी जी भूमिका आहे ती मला प्रायोरिटीवरती आहे माझ्या जीवनामध्ये, त्या ह्याच्या बाबतीमध्ये. आणि माझी मेहनत आणि मी ज्या पद्धतीनं ते प्रेझेंट करतो स्वतःला वकील म्हणून, त्याचबरोबर माणूस म्हणून, तर हे कोणीतरी दुसऱ्याने घ्यावं अशी माझी पावलोपाली क्षणोक्षणी माझी इच्छा असते. आयुष्य किती आहे माहीत नाही, परंतु ते कसं जगायचं हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. अगदी बरोबर. कारण हा आयुष्याचा सिनेमा पुन्हा लागेल की नाही माहीत नाही. हा सिनेमा एकदाच लागतो, आणि त्यामुळं इथं जी तुम्हाला भेटलेली भूमिका आहे की चांगली निभवा, की पडदा पडल्यानंतर सुद्धा लोकांनी टाळ्या वाजवाव्यात. ॲडव्होकेट D.V. गाडे साहेबांनी त्यांची भूमिका विधी क्षेत्रातली एवढी सुंदर निभावलेली आहे की गोरगरिबांच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने ते हिरो आहेत, सोशल हिरो आहेत. आणि म्हणून उद्या कदाचित जेव्हा प्रॅक्टिस थांबेल, कारण कसं असतं की आयुष्य किती आहे माहीत नाही, केव्हा तरी पडदा पडणार असतो, परंतु पडदा जरी पडला तर ह्या नावाच्या अगदी नावानेच या ठिकाणी टाळ्या वाजतील. कारण कुणाचाही तळतळाट या माणसाने घेतला नाही, आणि म्हणून कुणासाठी हे भाऊ असतात, दादा असतात, साहेब असतात, वकील साहेब असतात, आणि बऱ्याच लोकांना एकदा भेटल्यानंतर ती व्यक्ती माझी आहे, आपली आहे ही भावना कायम राहते. कारण कळत न कळत आयुष्यामध्ये अनेक लोक जे पक्षकार आहेत, बऱ्याच लोकांकडे पैसे नव्हते, फीस घेतली नाही, परत जायला पैसे नव्हते, स्वतःचे पैसे काढून दिले,
परंतु या ठिकाणी कुणाचे तळतळाट मात्र घेतले नाहीत आणि म्हणूनच आज या व्यक्तीचा आम्ही एक चांगली व्यक्ती म्हणून सन्मान करतोय. साहेब, तुम्हाला चांगला आरोग्य लाभो आणि विधी क्षेत्राचं तुमचं कार्य असंच वाढत राहो यासाठी खूप खूप धन्यवाद. शुभेच्छा. धन्यवाद. निश्चितच अंबाजोगाई नगरीतील विधी क्षेत्रातील एक नामवंत, गुणवंत, प्रामाणिक नाव म्हणजे ॲडव्होकेट डी.व्ही. गाडे साहेब यांच्या जीवन कार्यावर टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.